हॅलो. हो आलोच. हो सर. काय चंद्रिकाबाई, पोरी पटवायला म्हणून तुमच्याकडून पैसे उकळतो, त्याचं सार्थक झालं की नाही? अहो, पैसेवाल्या पोरी पटवायला पैसे उडवावे लागतात. या वयात ही पोरगी गाडी घेऊन फिरते म्हणजे आई 2 गाड्या घेऊन फिरत असणार. आणि आई 2 म्हणजे बाप 4. एवढ्या गाड्यात बंगले, बँक बॅलन्स, प्रॉपर्टी. अरे 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 अरे, काय विचारू नका, काय विचारू नका. तिला मोठी बहीण आहे का ते बघा ना. नाही म्हणजे मोहनचंही काम उरकून जाईल. चंद्रिकाबाई, सेन्सॉर सेन्सॉर. सेन्सॉर आहे. अगं मॉम, काय चाललंय काय तुझं? काय काय ती गाडीवाली फटाकडी कोण होती? अगं मॉम, ती घनश्यामदास विठ्ठलदासची मुलगी. घनश्यामदास विठ्ठलदासची मुलगी? अरे मी लाखात काय मोजते, करोडोतच पोचायला हवी. अगं मॉम, तिचं काय घेऊन बसलीस? अशा कितीतरी मैत्रिणी आहेत माझ्या. अगं पण त्यांना फिरवायला पैसा उडवावा लागतो ग. आणि बाबांचं तुला माहिती आहे ना, एक पैसा देत नाहीत मला. बाबा गेले ते लावत. मी आहे ना, मी देईन की त्याला पैसे. नाहीतरी सोमवारी येतात ना ते 10 लाख. 10 लाख सोमवारी कुठून येणार? कळेल कळेल, तुला कळेल. पण कोण म्हणालास तू? घनश्यामदास विठ्ठलदासची मुलगी. विठ्ठला विठ्ठला पावलास रे बाबा. विठ्ठला हरी ओम. काय बाबा, आज एकदम खुश दिसताय. बातमी कळली वाटतं मामाकडून. कसली? अहो कसली काय, 10 लाख रुपये येत आहेत असं म्हणाली मामा. हो हो हो, येत आहेत. तू बस हो तिच्यासोबत मोजायला. पण त्याच्यासोबत 10 लाखाची म्हैस पण येते. बरं ते जाऊ दे. एक महत्वाचं, आपला हा मोठा सकाळी मार मोठ्याने सांगत होता मला. काय? वादळापूर्वीची शांतता आहे, संध्याकाळी असाल ना. हे बघ आहे. क्या बात है. ते मॅगझिन्स हातोहात गायब केले बरे का. क्या बात है बाबा. अहो पण ममाच्या नकळत चक्कर तिच्या डोळ्यात दूध फेकून. अरे तिच्यात काय, ती गुप्तहेर आहे ना, शांता. क्या बात है बाबा, सॉलिड आहे तुमचं. काय डोकं आहे. क्या बात आहे. काय झालं माहितीये का, या अशा दुपारी लवंडल्या होत्या. हळूच संधी साधली आणि गेलो ना वर. काय वासवण्णा,
एवढे घाबरता तर हे नसते धंदे करता कशाला? त्या आईला करता ते करता, वरनं हे सगळं वयात आलेल्या मुलांना सांगता. वासवण्णा, अहो नीट नीट बघा, कोयतरी मागे राहील. चंद्रिकाबाईंना मिळालं तर दात घाशात घालतील. नीट लक्ष द्या, घाई करू नका. बघा त्या कोपऱ्यात काय राहिले का? हा नीट नीट, घाई नको. नीट नीट, हा व्यवस्थित व्यवस्थित. तो पेपर वरती ठेवा, हा म्हणजे दिसणार नाही. काय राहिलं? वॉचमन 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 वॉचमन, काय? प्रदीप, हे फक्त बाबूलाल रद्दीवाल्याकडे घेऊन जायचं आणि तिथे फक्त ठेवायचं. नंतर मी जाणारच आहे वजन करून घ्यायला. नंतर तुम्ही जाणारच आहात ना, मग तुम्हीच जावा ना घेऊन. अरे काय रे, या वयात काय त्रास देतोस? बघितलं ना किती गष्टत आणलंय, किती लांबून आणलंय. आता हे असं गष्टत रस्त्याने घेऊन जाऊ का? सांग बरं. हे घे आणखी 30 घे. तुझं संध्याकाळचं संध्याकाळी गेलो रद्दीवाल्याच्या दुकानात. तो पिशवी वजन करायला घेत होता. त्याला म्हटलं हळू, शांत, आतमध्ये खजाना आहे, खजाना. ही पिशवी मित्राच्या रूम वरती नेऊन ठेवतो. मित्र ब्रह्मचारीच आहे, म्हणजे अजिबात टेन्शन नाही. काय आणि हळूच माझ्या कानात सांगितलं, कशाला एवढा आटापिटा करताय? अहो माझ्याकडे पण खजाना आहे. म्हटलं तुमच्याकडे? हो. कसं काय? म्हणे अहो 2 रुपये द्या आणि इथंच वाचत बसा, कशाला टेन्शन घेताय? म्हटलं नाही, छा अहो एवढ्या ओळखीची माणसं इथे येतात. तो म्हणाला शेठला बघा. म्हटलं ते तर पेपर वाचताय. असं त्यांनी इशारा केला आणि त्या शेठने पेपर उलटा केला तर अरे बाप रे, आतमध्ये तेच तसलीच मॅगझिन्स. शेठ तर आमच्याच माळ्याचे मणी निघाले. मनात म्हटलं पुढच्या वेळेस पासून रद्दीवाला जिंदाबाद. तर अशा पद्धतीनं सगळं केलं. अहो पण मग पुढे केलं काय त्या मॅगझिनचं? रागच्या रूमवर नेऊन ठेवली. त्याची सोय आणि माझी सोय. काय बाबा, या वया तुम्ही असले या असल्या गोष्टींना वयाचं बंधन नसतं. माझ्या वयाचं होशील ना तेव्हा तुलाही कळेल सगळं. काय बाबा तुम्ही पण चला. अरे हो, तुमच्या आईने वरती भाडे करून ठेवलाय. काय? हो भाडे करू? हो, रविवारी राहायला येत आहेत आपल्या बंगल्यात? हो. काय काय अपसारा? उचल. ठेवतो. हा ना, आल्या कामाला लावतो. दे. काय वादळा पूर्वीची शांतता, संध्याकाळी असाल ना. बरं काय उशीर केलास? कशी झाली ट्रिप? फर्स्ट क्लास. बॉस बरोबर एसी कारनं गेलो आणि आलो सुद्धा. तुम्हाला सांगतो गाव खूप छान आहे. ए बॉस, हे असं तुझ्या बॉस समोर बोललो कसा? नाही तर गावात प्लॅन तयार झाला ना की तुला तिथे ट्रान्सफर करतील. अरे बॉसनं ऑफर दिली सुद्धा. काय? तुम्हाला सांगतो, प्लांट साठी साईट शोधण्यापासून सगळ्या वाटाघाटींसाठी गावातच ठाण मांडून बसण्याची. गुड. तुझा फायदा आहे त्यात. घे ट्रान्सफर घे. कोणाची ट्रान्सफर? काय? मरोती नोकरी आणि मरोती ट्रान्सफर. तू आता फक्त धंदा करायचा. धंदा? कसला धंदा? दुधाचा धंदा. म्हैस गळ्यात बांधते ना तुझ्या. तुम्ही गप्पा बसा. स्वतःला काही करायची अक्कल नाही आणि ह्याचं भलं होतं तेही बघवत नाही. हो पण कशाबद्दल भलं? काय मला काय कळेल का काय चाललंय ते? तू हातपाय धुवून जेवायले सगळं सांगते मी तुला. माझा बेरर चेक तो. अरे नशीब फळफळलंय तुझं. जेवायले सगळं सांगते तुला, सगळं सांगते. कर हो, धंदा कर. आम्हाला आमचे धंदे बरे. अरे ओ भैया,
माझ्यासाठी रोज 2 लिटर दूध ठेवत जा. हा. डिडी रे डिडी.